महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला जे 5% आरक्षण 2014 मध्ये देण्यात आलेलं होतं, हे आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. तसं पाहिलं तर मुस्लिमांच्या आरक्षणाचा इतिहास खूप जुना आहे, पण 2008 ते 2026 पर्यंतचा हा जो इतिहास आहे, हा इतिहास मुस्लिमांच्या आरक्षणाला दिलेला हा दुसरा धक्का आहे. तसं पाहिलं तर जेव्हा 1909 ला ब्रिटिशांनी आरक्षण दिलं होतं, त्या आरक्षणाला नंतर अनेक वेळेस चॅलेंज करण्यात आलं, पण हे आरक्षण 11 मे 1949 रोजी संपुष्टात आलं होतं. पण त्यानंतरही काही प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आलं. त्याचाच एक भाग म्हणून 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात आलेलं होतं. पण हे 5% आरक्षण 2026 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना रद्द झालेलं आहे. नेमकं हे आरक्षण का देण्यात आलेलं होतं, केव्हा देण्यात आलेलं होतं आणि ते का रद्द करण्यात आलेलं होतं, असे अनेक प्रश्न सध्या आपल्या समोर आहेत. आणि त्याच्यामुळे या आरक्षणाच्या मूळ इतिहासामध्ये जाणं आता खूप गरजेचं आहे. 2008 ते 2013 मध्ये मुस्लिम समाजाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी करण्यात आलेली होती आणि ती म्हणजे सच्चर समिती जी आहे, त्या समितीचा अहवाल लक्षामध्ये घेऊन मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची डिमांड करण्यात आली होती. आणि ही डिमांड मान्य करून 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आरक्षण देण्यात आलेलं होतं. 2008 ते 2013 मध्ये सरकारने पुन्हा एक मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने एक अहवाल तयार केलेला होता आणि त्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांनी संशोधन करून या अहवालाच्या अंती असं निश्चित केलेलं होतं की मुस्लिम समाजाची जी परिस्थिती आहे ती लक्षात घेता त्यांना काही प्रमाणामध्ये आरक्षण देण्यात यावं आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय 2014 मध्ये घेण्यात आलेला होता. जुलै 2014 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एक आघाडी सरकार होतं आणि आघाडी सरकारने 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला होता. ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आणि काही संस्थांमध्ये म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये 5% आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याचा कोटाही निश्चित करण्यात आला. परंतु रोजगाराच्या घटकाचा समावेश या अधिसूचनेमध्ये करण्यात यावा अशी मागणी होत होती आणि त्यावेळेस त्याचा देखील उल्लेख या सूचनेमध्ये नंतर करण्यात आला. ऑक्टोबर 2014 मध्ये या निर्णयाला न्यायालयामध्ये एक चॅलेंज देण्यात आलं आणि चॅलेंज दिल्यानंतर या आरक्षणाच्या माध्यमातून जे काही प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या सगळ्या प्रश्नांची तपासणी करण्यात आली आणि मुस्लिमांसाठी 5% आरक्षण देण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश जारी करून शिक्षणामध्ये 5% आरक्षण सुरू ठेवण्यास परवानगी दिली. परंतु सरकारी नोकऱ्यामध्ये जे 5% आरक्षण होतं ते देण्यास जे मुंबई उच्च न्यायालय होतं त्या मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला होता. 2015 ते 2018 दरम्यान न्यायालयात हा खटला सुरू राहिला. राज्य सरकारने वेगवेगळ्या मुस्लिम कोट्याऐवजी ओबीसी, एससी, बीसी श्रेणीमध्ये फायदे देण्याचा प्रयत्न मांडला. तथापि वेगळ्या 5% मुस्लिम कोट्याबाबत कोणताही नवीन मजबूत कायदा मंजूर करण्यात आला नाही आणि धोरणाची अंमलबजावणीही तोपर्यंत झाली नाही. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आणखीनही सुरू होता, पण ही सगळी कोर्टाची प्रक्रिया पाहता, तत्कालीन गव्हर्नमेंटने दिलेले जे रिझर्वेशन पाहता, या निर्णयामधून एकदाच एक्झिट घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सध्या घेतला गेलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून मुस्लिम समाजाचं जे 5% आरक्षण 2014 मध्ये देण्यात आलेलं होतं ते आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे. आता याचा इतिहास खूप जुना आहे. म्हणजे 11 मे 1949 ला ब्रिटिशांनी जे मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण संपुष्टात आलं. हालाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समुदायाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकून राहावं यासाठी प्रयत्न केले होते. फक्त मुस्लिम समाजासाठीच नाही तर जे काही अल्पसंख्याक समाज भारतामध्ये आहेत त्या सगळ्या समाजाचं आरक्षण टिकून राहावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून ते सातत्याने यासाठी प्रयत्न करत होते. पण 11 मे 1949 मध्ये संविधान सभेची जी अल्पसंख्याक समिती होती त्या समितीची बैठक या दिवशी झाली आणि या बैठकीमध्ये ज्या समुदायाला ब्रिटिशांनी अल्पसंख्याक समजून आरक्षण दिलेलं होतं किंवा स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते त्या सगळ्या समुदायाच्या सदस्यांची इथे बैठक भरली आणि हे जे अल्पसंख्याक समिती होती हे अल्पसंख्याक समितीचे जे अध्यक्ष होते ते होते सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेलांनी ही मीटिंग कॉल केली आणि या मीटिंगमध्ये CH मुखर्जी यांच्या माध्यमातून एक प्रस्ताव त्यांनी पुढे आणला.
सी.एच. मुखर्जी यांनी मांडलेल्या प्रस्तावामध्ये असं म्हटलं गेलेलं होतं की स्वतंत्र भारताचं संविधान तयार झाल्यानंतर मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे का, असा प्रश्न मुस्लिम समाजालाच म्हणून नाही तर अल्पसंख्याक समाजाला आरक्षणाची गरज आहे का. जर राज्यघटना आपली असेल, सरकार आपलं असेल तर आरक्षणाची कोणतीही गरज असणार नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव सी.एच. मुखर्जी यांनी त्या अल्पसंख्याक समितीच्या बैठकीमध्ये आणला आणि या बैठकीमध्ये त्यांनी या निर्णयाच्या शेवटी मतदान घेतलं आणि यावरती मतदान घेतल्यानंतर असं आढळून आलं की 58 विरुद्ध 3 मतांनी हा ठराव पास करण्यात आला. या ठरावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मोठा विरोध केला, पण हा विरोध टाळण्यासाठी म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, सी.एच. मुखर्जी यांनी असा निर्णय घेतला की या बैठकीचं जे अध्यक्षस्थान आहे हे अध्यक्षस्थान आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देऊया. त्याचं कारण काय होतं, तर त्याचं कारण असं होतं की सगळ्यांनी जरी विरोध केला तरी चालेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध आपल्याला म्हणजे सहन न होणारा आहे किंवा त्याला आपण डावलू शकत नाही, अशा प्रकारचा विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, तर त्यांनी असा निर्णय घेतला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अध्यक्ष करायचं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर अध्यक्ष झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मात्र मतदानाचा अधिकार राहणार नाही. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली आणि त्यांनी या बैठकीचं अध्यक्षस्थान स्वीकारायला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मी सी.एच. मुखर्जी यांच्या ठरावाच्या अगेन्स्टमध्ये आहे, कारण अल्पसंख्याकांना इथून पुढे देखील आरक्षणाची काही काळ गरज भासणार आहे. जोपर्यंत इथली जाती व्यवस्था आहे, जोपर्यंत इथला जाती आधारित धर्म आधारित भेदभाव आहे, तोपर्यंत इथे आरक्षणाची आवश्यकता भासेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची मागणी केली. पण हा ठराव 58 विरुद्ध 3 असा पास झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये हा ठराव पास झाला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र त्यांचा हट्ट सोडला नाही आणि त्यांनी सांगितलं की या देशातल्या अल्पसंख्याक समुदायासाठी जेवढं काही मला करता येईल तेवढं मी या राज्यघटनेमध्ये करणार आहे. आणि म्हणून त्यांनी हा हट्ट पुढे लावून धरला आणि याच्यामध्ये SC असतील, ST असतील, OBC असतील किंवा अल्पसंख्याक असतील, या सगळ्यांच्या आरक्षणाची बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये लावून धरली. पण अल्पसंख्याक समुदायातल्या अनेक सदस्यांनी त्या बैठकीमध्ये असं लेखी दिलेलं होतं की आम्हाला इथून पुढे अशा कुठल्याही म्हणजे अल्पसंख्याक म्हणून असलेल्या सवलतींची आवश्यकता नाही किंवा स्वतंत्र मतदारसंघ किंवा आरक्षणाची आवश्यकता नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांच्यासाठी जास्त काही हा जो विषय आहे हा विषय ताणून धरता आला नाही. पण तरीही त्यांनी त्यांच्या पद्धतीने बरेचसे प्रयत्न केले आणि त्याचाच एक भाग म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये अल्पसंख्याकांसाठी भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये काही तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करता आल्या. पण नंतरच्या कालखंडामध्ये मात्र मुस्लिम समाजालाच नाही तर सगळ्याच समुदायाला आरक्षणाची आवश्यकता वाटू लागली आणि म्हणून अनेक समित्या स्थापन झाल्या. काका कालेलकर आयोग स्थापन झाला. त्याच्यानंतर अशा अनेक आयोग आहेत, म्हणजे सच्चर समिती आहे, अशा अनेक समित्या स्थापन झाल्या आणि त्या समूहाच्या मागण्या इथे मांडल्या जाऊ लागल्या. आणि याचाच एक भाग म्हणून 2014 महाराष्ट्राच्या सरकारने मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं होतं, पण ते आरक्षण देखील आता रद्द झालेलं आहे. त्याच्यामुळे 1949ला मुस्लिम समाजाला मिळालेला पहिला धक्का आणि हा 2026 मिळालेला मुस्लिम समाजाला हा दुसरा धक्का समजला जातो आहे. आपल्याला नेमकं मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका. मुस्लिम समाजाला आरक्षण देणं आवश्यक आहे का? मुस्लिम समाजालाच म्हणून नाही तर इतर जे समुदाय आहेत, मराठा असतील, पटेल असतील, जाट असतील, गुज्जर असतील, या सगळ्या समुदायाच्या बाबतीमध्ये आरक्षणाचा नव्याने विचार करण्याची गरज आहे का? ज्या समुदायाला आरक्षण मिळालेलं नाही त्या समुदायाला आरक्षणाच्या कोट्यामध्ये आणणं आवश्यक आहे का? आपलं नेमकं म्हणणं काय आहे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.